उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा नगरपालिका क्षेत्रात वॉर्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद मराठवाड्याची उपक्रमाच्या माध्यमातून 152 ठिकाणावरून 2600 नागरिकांचा सहभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पालकमंत्री संजय शिरसाट यांचा जाहीर सत्कार. अमृतसाई गोल्ड स्टार सोसायटीत मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न. आता पाहूयात सविस्तर बातम्या. पीएम स्वनिधी योजना, घरकुलासाठी जागेची अडचण, नगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा, रस्ते यासह नागरिक क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी आज नागरिकांनी थेट विभागीय आयुक्तांसमोर मांडल्या आहेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्परतेनं मार्गी लावण्यासोबतच याबाबतचा अहवाल 2 दिवसात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा असे निर्देश दिलेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांना अडचणीच्या काळात प्रशासन कायम आपल्यासोबत असेल असा दिलासा दिलाय. मराठवाड्यातील अनेक नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. मराठवाडा विभागातील 8ही जिल्ह्यातील नागरिक आपल्या वार्डातील अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी निवेदनं देण्यासाठी येतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही. हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतलाय. नगरपालिका क्षेत्रात कवाड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून आज संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून अप्पर आयुक्त ॲलिस पोरे, सहाय्यक आयुक्त संजय केदार उपस्थित होते. नागरिकांनी नगर विकास विभागाशी संबंधित योजना, प्रश्न असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचं धोरण तसंच याबाबत असलेल्या अडचणींबाबत थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संवाद साधला आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 18 एप्रिल रोजी सिडकोतील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार असून सदर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं नियोजन करण्यात आलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 18 एप्रिल रोजी सिडकोतील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगानं विमानतळापासून कार्यक्रम स्थळ आणि रामा हॉटेल या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकानं कार्यक्रम स्थळ आणि विमानतळ व हॉटेलची पाहणी केली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं नियोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या आयोजनानिमित्त गठीत करण्यात आलेल्या समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. 90 लाख रुपये किमतीचा हा पुतळा असून 16 फूट उंची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी घडली होती. यावेळी माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन सदर आग आटोक्यात आणली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आतील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत आग लागल्याची घटना बुधवारी घडली होती। बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी आग लागली असून ती आग पसरत चालली होती। याबाबत अग्निशामक दलाच्या कार्यालयाला माहिती देण्यात आली। त्यानंतर तात्काळ एक अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल होत त्यानं सदर आग आटोक्यात आणली आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तर आगीचं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही। या आगीमध्ये पालापाचोळा आणि काही झाडं जळून खाक झाली आहेत। पाहुणा म्हणून आला आणि गळा घोटून खून केल्याची घटना नुकतीच घडली असून सदर प्रकरणाआधी आत्महत्या असल्याचं भासवण्यात आलं होतं। सदर प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। पाहुणा म्हणून आलेल्या नातेवाईकानंच 46 वर्षीय व्यक्तीची गळा घोटून हत्या केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील न्यायनगरात सोमवारी 14 एप्रिल रोजी घडली आहे। गौतम महादेव सदावर्ते असं हत्या झालेल्याचं नाव असून संशयित विलास पांडव बुटखेडा तालुका जाफराबाद असं आरोपीचं नाव आहे। गौतम सदावर्ते न्यायनगरात कुटुंबासह राहतात। खासगी काम करून उदरनिर्वाह चालवत होते। त्यांचा नातेवाईक असलेला विलास कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात आला होता। सोमवारी दिवसभर ते एकमेकांसोबत होते। सायंकाळी गौतम यांचं कुटुंबीय बाहेर गेलं होतं। मध्यरात्री कुटुंब घरी परतल्यानंतर गौतम बेशुद्ध अवस्थेत आढळले। त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं। मंगळवारी 15 एप्रिल रोजी सकाळी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कन्हाळे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। त्यानंतर घाटीत डॉक्टरांशीही चर्चा केली। गौतम यांनी गळफास घेतल्याचं विलास पांडव सांगत होता, मात्र दुपारी उत्तरीय तपासणीचा अहवाल आला। त्यात गौतम यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी विलासला ताब्यात घेतलंय। पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्यानं खुनाची कबुली दिली आहे। कौटुंबिक वादातून त्यानं हत्या केल्याची शक्यता आहे। खरं कारण पोलीस विलासकडून जाणून घेत आहेत। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा गातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं
असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. राज्य सरकारनं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटले असून आता वेगवेगळी कारणं समोर ठेवून लाभार्थी कमी केले जात असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू असीम आझमी यांच्या वतीनं करण्यात आलाय. इलेक्शन में हमेशा ये आरोप लगता है कि लोग पैसे बांटते हैं, रात को पूरा जो है पुलिस का घेराव लगाया जाता है कि भाई कोई पैसे बांटने आने ना पाए, और कई बार पैसे पकड़े गए हैं. कोई लोग एक एक वोट का 1000-1000, 2-2000 रुपया देते हैं, फिर वोट लेते हैं. ये कोई नई बात नहीं है, ये रोज़ाना सुनी जा रही है. बहुत सारे लोग ये करते हैं. अभी हमारी महाराष्ट्र के जो जिनकी सरकार है, इन लोगों ने 2,58,00,000 लोगों को जो है 1500 के हिसाब से लाडली बहना के नाम पे बांटा. मैं अगर ये कहूँ कि ठीक इलेक्शन के पहले ये पैसा बांटना, क्या ये उसी तरह नहीं है कि जो लोग इलीगल तरीके से पैसे बांटते हैं, ये जनता के पैसे लीगल तरीके से इलेक्शन के पैसे बांटा गया. अब चुनाव खत्म हो गया, आपने कोई चेक नहीं किया किसको दिया, आप जल्दी सबको पैसे दो, सबका वोट बटोर लिया आपने. अब आपने कहा कि अब इनको 2100 मिलेगा. इलेक्शन के पहले कहा था कि अभी तो 1500 दे रहे हैं, बाद में इलेक्शन के बाद 2100 देंगे. 2100 की जगह अब आप जो है इनको 500 देने की बात कर रहे हो. क्या मजाक बना रखा है लोगों ने. मतलब अब आपका मतलब निकल गया तो पहचानते नहीं, जा रहे हैं जैसे हमें जानते नहीं. तो क्या उनसे वोट भी अपना वापस उनको देंगे? कर्मचारियों की तनख्वाहें इस लाडली बहना के खर्चे की वजह से कर्मचारियों की तनख्वाहें लेट हुई, नहीं दी गई. अस्पतालों में जो डॉक्टर्स काम करते हैं सरकार की जो नीतियों पर कि भाई इन गरीबों का इलाज फ्री होगा, उसका पेमेंट नहीं किया गया. कितने लोग जो है इनका इलाज ही नहीं हो पाया. बच्चों के मिड मील में जो कटौती कर दी गई, ये क्या है? सब का सब मैं समझता हूँ ये गवर्नमेंट की बहुत बड़ी धांधली है. अगर ऐसा है तो आप उनका वोट भी वापस कर दीजिए. झूठ बोलकर वोट लेना मैं समझता हूँ ये चीटिंग है. देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी काम करणारी संघटना म्हणजे शिवसेना असं प्रतिपादन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाशिक इथं आयोजित निर्धार शिबिरात केलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जगभरातील सर्व हिंदूंच्या मनामनात आणि नसानसात असून देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी काम करणारी शिवसेना संघटना असल्याचं प्रतिपादन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नाशिक येथील निर्धार शिबिराच्या संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी या विषयावर ते बोलत होते.
भारतीय आणि हिंदू परंपरेत आत्मा शब्दाचा अर्थ संस्कृतीशी जोडलेला आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यातून शरीर रूपानं गेले असले तरीही संस्कृतीच्या परंपरेनुसार त्यांचा आत्मा अजूनही आपल्यातच आहे. 1966 ते 2019 पर्यंत शिवसेना राज्यात काम करत असताना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रस्थापित सत्ता होती. अनेक वर्ष शिवसेनेनं संघर्षात काढून साखर सम्राट आणि शिक्षण सम्राटांच्या विरोधात लढाई लढून राज्यात सत्तेचं परिवर्तन करत 1995 साली सत्ता खेचून आणली. आगामी काळातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोमानं संघटनात्मक कामकाज करत राज्याची सत्ता खेचून आणू असा आशावाद दानवे यांनी व्यक्त केलाय. पक्षाची सत्ता येऊ किंवा न येऊ, महाराष्ट्रात स्वाभिमानाचा विचार रुजवणं शिवसेनेचं काम आहे. शिवसेना प्रमुखांचा विचार आगामी काळात पुन्हा नव्यानं महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात आणि नसानसात रुजवण्यासाठी कार्य हाती घेण्याचं आवाहन दानवे यांनी केलंय. मागील काही काळात आपल्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गद्दार गटात निघून गेले. आज त्यांची तिकडे काय स्थिती आहे याकडे शिवसैनिकांनी बघितलं पाहिजे. अत्यंत बिकट आणि दबावाच्या परिस्थितीत गद्दार गटात हे लोक काम करतायत. बटीक होऊन काम करण्यापेक्षा स्वाभिमानाची चतकोर भाकर खाल्लेली बरी अशी भावना दानवेंनी व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पालकमंत्री संजय शिरसाट यांचा सामाजिक न्याय विभाग व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री निवड झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम अमृतसाई गोल्ड स्टार सोसायटीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी प्राध्यापक डॉक्टर राजेश रगडे यांचं प्रमुख व्याख्यान झालं आहे. अमृतसाई गोल्ड स्टार सोसायटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माननीय संजय शिरसाट यांचा सामाजिक न्याय विभाग व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ तथा प्राध्यापक डॉक्टर राजेश रगडे यांचं प्रमुख व्याख्यान झालं आहे. यावेळी अमृतसाई गोल्ड स्टार सोसायटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनचे सामाजिक न्याय विभाग मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट सोबत राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर विकास जैन, सुमित त्रिवेदी व अन्य नेत्यांची उपस्थिती होती. सोबत प्रमुख अतिथी ॲडव्होकेट आनंद सावंत हे होते. प्रमुख उपस्थिती लीला सन्स डेव्हलपर्सचे संचालक चिराग लीला व शरद लीला होते. अमृतसाई गोल्ड स्टार सोसायटीमध्ये अतिशय धूमधडाक्यात जयंती उत्सव संपन्न झाला. जयंती समितीचे अध्यक्ष श्रीकांत गोरे नाना, उपाध्यक्ष सुमेर सिंग राजपूत, सचिव महेश पवार, सहसचिव बाजीराव जोगदंड, कोषाध्यक्ष सुनील शिरसाट, सहकोषाध्यक्ष गजानन आंबेकर, कार्याध्यक्ष प्रतीक भोसले, सदस्य महेश दुबे, नागेश कांबळे, वैभव कुलकर्णी होते. सोसायटीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला पुरुष मुलं सर्वांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलाय. आंबेडकर जयंती खऱ्या अर्थानं समाजामध्ये असलेली जी काही दूरी होती ती मिटवण्याचा प्रयत्न ज्या महामानवाने केलाय त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून ते आता शहरी भागामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, पूर्वीचा काळ राहिला नाही. आता लोक सगळे शिक्षित झालेले आहेत, पुढे गेलेले आहेत. आणि मला वाटतं हेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या आयुष्याचं प्रगती पुस्तक ज्याला म्हणता येईल, हे प्रगती पुस्तक ते आहे की त्यांनी जो समाज पाहिला होता तो समाज आता घडायला लागलेला आहे. म्हणून आज तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत असताना भविष्यातही आपण जेव्हा पुन्हा येऊ त्या टायमाला आपल्यातला असलेला एकोपा हा आपल्याला जगाला दाखवायचा आहे. सोसायटी जरी छोटी असली परंतु तिथलची एकी ही फार महत्त्वाचं काम करून जाते. आणि ही एकी आपल्याला येणाऱ्या संकटावर सुद्धा मात करायला ताकद देते. म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा सांगेल की मी सोसायटीमध्ये राहिलेलो आहे, म्हणून मला माहिती की सोसायटीमध्ये एकदम भांडण झाल्याशिवाय सोसायटीमध्ये राहिल्यासारखं वाटतच नाही. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा नगरपालिका क्षेत्रात वॉर्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद मराठवाड्याशी उपक्रमाच्या माध्यमातून 152 ठिकाणावरून 2600 नागरिकांचा सहभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पालकमंत्री संजय शिरसाट यांचा जाहीर सत्कार. अमृतसाई गोल्ड स्टार सोसायटीत मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न.
याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.